पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। नात्याला काळीमा फासणारी एक घटना शहरातच घडली असून एक नराधम काकानेच आपल्या सख्या पुतणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे। आरोपी काका 2 वर्षापूर्वी याच मुलीच्या घरी राहत होता। त्यानंतर तो आपल्या मूळ गावी सोलापूरला गेला। मात्र 10 एप्रिल रोजी जेव्हा ही तरुणी महाविद्यालयातून घरी परतत होती तेव्हा या नराधमानं तिचा पाठलाग केला आणि भर रस्त्यात तिला अडवून तिचा विनयभंग केलाय। या अनपेक्षित प्रकारामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली होती। मात्र तिने धीर एकटावून फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत फरासखाना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी सोलापूर परिसरातील कुर्डुवाडी येथे बेड्या ठोकल्या। आरोपीवर पोक्सो अंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। समाजात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रक्ताच्या नात्यांमध्येच असे प्रकार घडत असल्यानं आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।